हे बघा आमची परी आली घरी. परी काय आलं होतं शेतामध्ये? वावरात वाघ आला होता काय? हा कुठं? तिकडं कुठं? आमच्या वावरात मग आला का नाही? पळत पळत गेला कुणीकड? आमच्या इकडे का? तू हाणला का नाही मग? हा तुला जेवायच नाही का? डोळे मीच किती मित्रांनो, चला या जेवण करतो आता. मस्त ठेचा बाजरीची भाकर. हे बघा मित्रांनो, असं आहे जेवण. बाजरीची भाकर, ठेचा, त्यानंतर कारल्याची भाजी, कालवण म्हणा, भाजी नाही समजा, काळ्या मसाल्याची नाही, हे वेगळा मसाला आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली आहे. चला आता जेवण करतो आणि शेतात जायचं आहे मित्रांनो. हे बघा आमची परी काय खाती. काय खाते परी? हां काय खाती तू? पुडा खाती. इकडे बा कुरकुरे पुड्या खाती. म्हणून बरं बोल ना. बोल. हे बघा मित्रांनो, प्यायचं भांडं चाललं आता. प्यायला पाणी लांबून आणावं लागत आहे. चाललं घेऊन आता. दिवसभर प्यायला लागतं ना. गावातून आलं नेमकंच. बघा आपलं शेताचा रस्ता, पाऊल वाट आला होता शेता जवळजवळ. आमचे मॅडम चालले गहू घेतले विकत शेळ्यांसाठी, शेळ्याला खाऊ घालासाठी. यात काय हे झालेलं वाटतं, किडे, सोनकिडे. त्या सोनकिडे मुळं उन्हाला टाकलंय. हे बघा आपल्या शेळ्या अवकाठा किती घे किडे देत. फुफुट आहे का? हां घ्या उघडा. ते तिथे सोन टाकून देतो पहिलं. खिळे निघले का त्याच्यात? कसं काय इकडे? आणि गहू सांडले काय खाली? अरे हे सोन टाकून ती पाहिजे. बरं झालं पाहिलं ते खिळे फिळे. एखाद्या जनावराला पोटात हे झालं असतं, अडकलं असतं ते नाडे गिड्यात. पहा मला कसं झाले, पाऊस नाही तर अवघड झालं बा. ऊन तर कडक पडून राहिलं कालपासून. काय झालं? ते पानं खा लागली ना. अरे अरे लागन हाताला. विकून टाक. काय सारख्या सुकून राहिल्या मित्रांनो, पाऊस कमी असल्यामुळं. अवघड धंदा झाला पावसाचा. आहे पाऊस नाही तर लय अवघड काम झालं. शेळ्या मोकळं ठेवल्या तुम्ही आज? त्याला आता असंच मोकळं ठेवून द्या. पाय बिन उन्हाचे किरण, उन्हाच्या तिरंबीला बरं राहते सकाळ सकाळी. जरा खाली सांड नको ना, आधी पण सांड राहते. जशी सांडली. हे बघा मित्रांनो, याचे चाब्यान हे बघा काय निघले गावामध्ये. त्याच्यामुळे हां नाही, हे असं विकत जर कोणाकडून काही घेतलं ना तर बघा असं ध्यान राहू द्यायचा. कारण काय होतं माहिती आहे का, आपले जनावरं खातात. एका दिवस जर खाण्यात गेलं ना तर इजा होऊ शकते जनावराला. त्याच्यामुळं व्यवस्थित कोणाकडून जर काही गहू, काही कोणतं धान्य घेतलं, तुम्ही पेंड जरी घेत असाल दुकानातून,
तर पिंडमध्ये पण काही निघत असतं लोकांना. हे आपल्या जनावराला हानी झाली नाही पाहिजे, त्याच्यामुळं जरासं पाहून व्यवस्थित हे करायचं. मूग काय आहे बघा, मूग मित्रांनो आमचा मूग दाखवतो तुम्हाला. कुठं टाकायचं हे चाबीने देऊ फेकून. ते फेकून काय कामाचं आहे, उकडल्यावर फेका तुम्ही. हे बघा मित्रांनो, मुगाला मस्त वाद्या आलेले आहेत. पण आले बघा, हे बघा मस्त फुलं वाद्या आल्या, पण पाऊसच नाही. पाऊस जर असता ना तर अजून लगेच वाद्या म्हणजे शेंगा बनल्या असत्या मस्त जबरदस्त. पण आता विलाज नाही, त्याला पट्टा वाकड्यामध्ये त्याला पाणी कमी पडलं ना, रानं उरले जात आहे. काय शेतकऱ्यानं किती पिकवलं तरी पण असं अवघड होतं. हे काय बघू शकता तुम्ही आता, हे इतका जबरदस्त मूग आलेला आहे, पण याला पाणी नसल्यामुळं आता हे काय म्हणतो हो, सारख्या पण पहा कशा सुकू राहिल्या आमच्याकडे. मित्रांनो, यावर्षी पावसाचं खूप अवघड दिसतं बघा. काय करता, माल खूप चांगले आलेले आहेत, पण आता पाऊस चांगला होईपर्यंत काही गॅरंटी सांगता येत नाही. कारण आता सध्या पावसाची खूप आवश्यकता आहे मालांसाठी. तुमच्याकडे आहे का नाही? चांगला माल हे होणार आहे यावर्षी. तरी लोकांना वाटतं स्वप्न पाहायला लागले लोक. चांगला माल होणार आहे आणि होईल, पण त्याचं काही सांगता येत नाही. पण पाऊस असला तर होईल, नाहीतर मग काय खरं नाही. बरोबर आहे की नाही? मग माल भारी आले बरं का, पण पाऊस नसल्यामुळं जरा सुकू राहिले. हे बघा आता याला वाद्या पण जबरदस्त आहे मुगाला. तर इकडे सरकी बघा सुकल्याने झाली, कारण की याला पाऊस नाही. पाऊस जर असता ना तर लय भारी असते. आता शेंगा झाल्या असत्या आहे की नाही बरं? चांगलं वाढलं होई. मस्त वाढलं. इथं कोथिंबीर झाड वाढ म्हणजे डोक्या इतकं वाढत असतं. शिवरी लावली मित्रांनो शेळ्यांसाठी, तर खूप वाढ चांगली झाली. न्यायचं होतं ते आलेच नाही कधी पाहून. नाही ना, शेळ्याला फोन लावून पाहू, नाही तर कापून घेऊ त्याला. काय शेळ्याला ते टाकून म्हटलं बघू ना, एक वेळेस फोन लावून बघू. आता कसं जवळचे पाहुणे असल्यामुळं नाही जमत. तर चला मित्रांनो, आता शेळ्यांची पाणी गिनी पाजतो शेळ्यांना, कारण पाणी पाजून त्यांना काहीतरी टाकू आता थोडंफार. पाऊस पाहिजे मित्रांनो, पावसाची खूप गरज आहे, पण आता नाही पडत त्याला काय विलाज आहे समजा. जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.